चंद्रपूर नागपूर मार्गावरील घोळपेट बस थांबा येथे एसटी बसेस न थांबल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। चंद्रपूर आगाराकडून घोळपेट बस थांबा येथे सर्वसामान्य व सुपर एसटी बसेस थांबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात अनेक बस चालक व वाहक हे आदेश धुडकावून लावत बस न थांबविता पुढे जात आहेत। बस न थांबल्यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून हा प्रकार थेट प्रवाशांच्या जीविताशी खेळ करणारा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या प्रकरणी संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले असून दोषी चालक व वाहकांवर कारवाई करावी, तसेच घोळपेट बस थांबा येथे स्पष्ट सूचना फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। हा प्रकार प्रशासन दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकाराबाबत संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले। यावेळी मंजुषा लोहे, वर्षा खारकर, सुनीता भेंडाळे, शंकरजी खारकर, गीतेश भोयर, विशाल धारावत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। सुवर्ण भारत न्यूज साठी राजेश एसेकर, भद्रावती प्रतिनिधी। 5 नोव्हेंबर 2025 ला एक सूचना आली होती आणि त्याच्या आधीही भरपूर वेळा आम्ही मौखिक विभागीय जे आहेत एसटी महामंडळाचे अधिकारी त्यांना बोलून सुद्धाही तिथे बस आमच्या घोळपेटच्या बस स्टँडवर एकही बस, ऑर्डिनरी बस असू द्या किंवा सुपरफास्ट बस असू द्या, एकही बस त्या ठिकाणी थांबायला तयार नव्हती। त्याच्यानंतर 5 नोव्हेंबर 2025 ला आदेश त्यांनी सूचना काढली की इथे बसेस थांबले पाहिजे आणि ते सूचना काढून फक्त 2 आणि 3 दिवस त्यांनी सूचनेचं पालन केल्या। गावामध्ये अडचण आल्यानंतर आम्ही आज सकाळला बस थांबवण्याचा प्रयत्न करून ते एकही बस तिथे थांबायचं कुठल्याही पद्धतीने तयार नव्हती। आज विभागीय जे अधिकारीचं विभागीय कार्यालय आहे इथे येऊन आम्ही निवेदन दिलं की तिथल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे बस थांबायला पाहिजे, अन्यथा आम्ही तिथले गावकरी तो रोड पूर्ण ब्लॉक करून तिथे एकही गाड्या चालू राहणार नाही याची आम्ही तिथे आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण रोड ब्लॉक करण्याचा आम्ही निर्णय केलेला।